नमस्कार सर. नमस्कार. सर मी प्रीती दौलतराव कानवटे बोलायले तळेगाववरून. बोला. माग माझा नांदगाव पाटील बस ऍक्सिडेंट मध्ये हात गेला होता उजवा. हो हो हो. हं. हा, मी तेच प्रीती बोलायले. बर, बोला. सर तुमच्याकडं माझं खूप मोठं काम होतं, कारण आता शेवटी मी सगळे पर्याय करून तुमच्याकडे आले. बर, काय मदत करू शकतो मी तुम्हाला, सांगा. सर काय झालंय माहितीये का आपल्या बाबतीत, जेव्हा बस ऍक्सिडेंट जेव्हा झाला होता हा ते हॉस्पिटलमध्ये सगळेजण भेटायला आले आणि हा. सगळ्यांनी आश्वासन दिले. बर मग 6 महिने आपण महामंडळानं माझं बिल, आपण जेव्हा मीडियाकडे दखल घेतली तेव्हा त्यांनी माझं बिल भरले. बर. आणि स्टार्टिंगला सह्याद्रीमध्ये आम्ही जे बिल टाकलं होतं, म्हणजे पैसे भरले होते ते पण 6 महिने आणखी दिले नाहीत. आणि नंतर त्यांनी हात बसून द्यावा आपल्याला म्हणून आम्ही 6 महिने कंटिन्यू प्रयत्न केले त्यांच्याकडे जाऊन. बर. पण महामंडळाचा असा कायदा आहे की 6 महिन्याच्या नंतर जर 6 महिने गेले ऍक्सिडेंट केसमध्ये तर आपण नंतर कोर्टामध्ये केस दाखल करू शकत नाही, असं आहे. बर. मग मी काय केले, आम्ही 6 महिने पूर्ण प्रयत्न केलो. माझा झाला होता ऍक्सिडेंट 3 मार्चला बर. आणि मी 3 ऑगस्टला मी कोर्टामध्ये जाऊन केस दाखल केली महामंडळाविरुद्ध. बर. आणि 6 महिने तोपर्यंत त्यांनी देतील म्हणून मी पुरेपूर प्रयत्न केले. बर. पण त्याने माझी 6 महिन्यामध्ये कोणीच दखल घेतली नाही. शेवटी मला पर्याय नव्हता म्हणून मी जाऊन केस दाखल केले आणि सगळ्यांकडे जाऊन आलो आम्ही. म्हणजे आपले सहकार मंत्री बाबासाहेब पाटील त्यांच्याकडे पण जाऊन आलो. त्यांनी पॉझिटिव्ह तिथं गेलं की हो कामं होतील म्हणून त्यांनी सांगितले. बर. पण यामध्ये कोणीच दखल घेतली नाही सर. तेव्हा मला हॉस्पिटलमध्ये येऊन सगळ्यांनी सकारात्मक पॉझिटिव्हली बोलले. पण आता माझं काय झालंय, मेन म्हणजे माझी एंगेजमेंट झाली होती 17 फेब्रुवारीला. माझा ऍक्सिडेंट झाला 3 मार्चला. बर. आणि 3 मार्चला झाल्यानंतर माझं लग्न पुढच्या महिन्यामध्ये 23 नोव्हेंबरला आहे सर. पुढच्या महिन्यामध्ये का? पुढच्या महिन्यामध्ये 23 नोव्हेंबरला माझं लग्न आहे. माझा उजवा हात गेलेला आहे आणि माझी कोणीच दखल देखील घ्यायला तयार नाही. माझ्या घरची परिस्थिती अशी नाही की मी हात बसू शकेल. मी आता शिक्षण शिकली आहे. ताई, तुमच्या घरी लातूरच्या जिल्हाधिकारी मॅडम येऊन भेटल्या होत्या ना, तुम्हाला आश्वासन दिलं होतं त्यांनी, ते काय म्हणाले होते तुम्हाला? जिल्हाधिकारी मॅडमनी आश्वासन येऊन दिलं होतं. त्यांनी मला मदत करते म्हणून मी त्यांच्याकडे गेले होते. मॅडमनी आम्हाला सर्टिफिकेट एका दिवसामध्ये काढून दिलं. पण ते आम्हाला नंतर सांगितलं की आमच्याकडे नोकरीचं म्हणजे आमच्या हातामध्ये राहत नाही अधिकाऱ्यांच्या वगैरे. बर. म्हणजे सगळे आश्वासनं फक्त कागदावरती आहेत, खोटे आहेत आश्वासनं. सगळे आश्वासन खोटे आहेत सर. माझी परिस्थिती, माझे वडील आहेत एकतर शेतकरी आणि ते आधीच आहेत कर्जबाजारी. त्यामध्ये माझ्या हॉस्पिटलचा खर्च करून करून ते झालेत व्याकुळ. यामध्ये माझा भैया दिवस आणि रात्र दोन्ही मिळून त्यानं कष्ट करायले. बर. एवढ्यामध्ये आणि एक तर आमचं शेत यावर्षी वाहून गेले. आणि तलाठ्याने येऊन बघितलं तर तलाठी म्हणतात की पूर्ण माती वाहून गेल्यानंतरच पंचनामे करता येते. म्हणजे आता काही खडकच कोरडं पडायचं होतं का काय की. बर बर बर. म्हणजे माझं एवढं आता मी तेवढा मोठ्या ऍक्सिडेंट मधून वाचले हिमतीनं. पण आता मला मानसिक त्रास मला एवढा व्हायलाय की मला रात्रंदिवस पण झोप नाही ना काहीच नाही. एकतर माझ्या आई वडिलांनी मला लहानपणापासून एवढं कष्टानं शिकवलेलं आहे. माझं BA DED शिक्षण झाले. त्यात मी प्रशिक्षणार्थी तळेगावला होते जिल्हा परिषदला. प्रीतीताई, निश्चितच तुमचं हे वाक्य जे आहे संपूर्ण महाराष्ट्र उद्या ऐकणार आहे आणि लातूर जिल्हा प्रशासन सुद्धा ऐकणार आहे. काळजी करू नका. आणि माझ्याकडे सर शेवटीचा एकच पर्याय राहिले तुमच्याकडे आणि मी खूप आशा घेऊन तुमच्याकडे आले आहे. कारण की आता माझं पुढच्या महिन्यामध्ये लग्न आहे. माझ्या सासरच्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. पण आता प्रत्येकाची काहीतरी इच्छा असते की, आणि सर मी इतके दिवस इंडिपेंडंट होते. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत मी शाळा आणि ट्युशन घेत होते. कारण तर माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती. मी स्वतः माझं घर मी चालवत होते. पण माझा उजवा हात गेल्यामुळे पण माझी कंडिशन राहिलीच नाही. आता वेगळा विचार काहीही आणू नका मनात. निश्चितच तुमच्या
या मागणीची आणि तुमच्याबद्दल जे आश्वासनं दिलेत ते पुन्हा इथलं सरकार निश्चितच तुमच्या या मागणीची दखल घेईल, काळजी करू नका. सर मी तुमच्याकडे खूप आशा घेऊन आले, आता ह्याच्यामधून तुम्हीच काहीतरी मार्ग काढू शकता. नक्कीच नक्कीच. आता 23 नोव्हेंबरला एक महिना देखील राहिला नाही आणि सर काय झाले म्हणजे माझ्या वडिलांकडे लग्न म्हणजे एवढी आमची हालत नाही की आम्ही लग्न करू शकल आणि त्यात हाताचा खर्च आता येत आहे. आता महामंडळाने काय म्हणलं, आता तुम्ही कोर्टातून पैसे घ्या, नाहीतर आम्ही तुम्हाला काय करू 10 लाख रुपये देऊ, त्याच्यामधून 5 लाख तुमचं बिल काढून घेतो, म्हणजे बिलाचे पैसे कट करून घेतो आणि तुम्ही 5 लाखामध्ये हात बसवा. म्हणजे माझ्या जीवाची किंमत आणि माझ्या हाताची किंमत त्यांनी फक्त 5 लाख रुपयावर आणून ठेवले. माझं फक्त एकच वाक्य आहे की मला 1 रुपया पण नको कोणाचा, मला फक्त माझा हात द्या, कारण माझी काही चूक पण नव्हती त्याच्यामध्ये की मी बस गेले म्हणून. निश्चितच माझं पूर्ण आयुष्य पणाला लागलंय सर आता. ठीक आहे, रडू नका. निश्चितच तुमचा आवाज हा मी जिल्हा प्रशासनाला, इथल्या महाराष्ट्र सरकारला पोहोचविण्याचा प्रयत्न करीन. थँक्यू सर, थँक्यू सो मच सर. आवाज बहुजनांचा.